साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। थोड़ा इथली स्पेस हे करा, पुढे सरका, इकडे सरका, इकडे सरका, इकडे सरका।
तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात चला कार्य सर्वत्र पोहोचवणाऱ्या साम्राज्य न्यूज चॅनलच्या संस्थापिका सौ स्वाती मनसावले मॅडम यांचंही आपण मनपूर्वक स्वागत करू. त्यानंतर महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या मानवता संघटनेच्या प्रदेश अध्यक्षा सौ सुनीताताई भोगडे मॅडम यांचंही आपण या निमित्ताने स्वागत करू. समाजकार्यासाठी अहोरात्र जेव्हा साहेब बाहेर असतात तेव्हा रात्री 1-1:30 जरी वाजले असले तरी गरम गरम जेवण ज्यांच्या समोर ठेवते अशी ती माय माऊली अर्धांगिनी सावित्री कोगनुरे मॅडम यांनाही मी स्टेजवर येण्याची मंचावर येण्याची विनंती करते. आगतम स्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम सुस्वागतम. उद्योजिका तथा महावीर बँकेच्या संचालिका सौ पूनम बाबी लोणावत मॅडम यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. यानंतर चौथा स्तंभ म्हणून उभ्या असलेल्या आमच्या साम्राज्य न्यूज चॅनलच्या संस्थापिका सौ स्वाती मनसावले मॅडम यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि त्यांचं आपण MK फाउंडेशनच्या वतीनं सहर्ष स्वागत करू. लढणाऱ्या मानवता संघटनेच्या प्रदेश अध्यक्षा सुनीताताई भोगडे मॅडम यांचंही आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. MK फाउंडेशनचे संस्थापक महादेवजी कोगनुरे साहेब सामाजिक कार्याचं कार्य करत असतात आणि तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला संसार पेलना या उक्तीप्रमाणे तितक्या जोरदार टाळ्या या निमित्तानं झाल्या पाहिजेत. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे असलेली स्त्री ते बघा ती प्रत्येकाच्या नाही कोगनुरे साहेबांच्या मागे असलेली ही स्त्री जोरदार गरीब निराधारांना थंडी वाजू नये यासाठी नेहमीच तत्पर असून ब्लँकेटचं वाटप असेल किंवा घरांना आपल्या जवळ घेऊन बसायला विनंती. मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांसोबतच या ठिकाणी बऱ्याच वेळेपासून प्रत्येक खेळामध्ये हिरी स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवतील. आपल्यासाठी तर जोरदार हो. थँक्यू सो मच. सर्व मंचावर उपस्थित मान्यवरांना विनंती करते सावित्रीबाईंचा प्रतिमेचं पूजन हो आराधना या प्रार्थनेसह आपण दीप प्रज्वलन तथा प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. प्रार्थना हेच आमचे मागणी हेच आमची प्रार्थना हेच आमचा समूहागणे साज वावा फार सुंदर. धन्यवाद. सर्वांना विनंती आपण 20 वर्षापासून आहे. मी लग्न होऊन आले तेव्हापासून सरांना बघते. मी आले तेव्हा 25 वर्षापूर्वीचे सर आणि आत्ताचे सर आमच्यासाठी तर सारखेच आहेत, पण जनसामान्यासाठी किंवा इथे उपस्थित असलेल्यांसाठी ते खूप वेगळे आहेत. पण आमच्यासाठी खूप आहे तसेच म्हणजे एकदम परिवारातील एक सदस्य असल्यासारखे आहेत. मी सरांना त्या काळापासून ओळखते ज्यावेळेस सरांना एक वेळ जेवण्याची पण परिस्थिती अशी होती की एक वेळ जेवणार तर एक वेळ नाही. आणि आज ते स्वतः इतर म्हणजे जे गरजू गरीब लोक आहेत त्यांना एक वेळचा 2 वेळचा असा डबा पुरवतात. म्हणजे एकदम शून्यातनं जग निर्माण केलं आहे. सगळे म्हणतील की खूप जण असे आहेत की शून्यातनं विश्व निर्माण करतात, मग ह्यात काय विशेष आहे. पण महादेव साहेब असे आहेत की ज्यांनी शून्यातनं विश्व निर्माण केलं आहे, पण तरी त्यांनी त्या शून्याला विसरले नाही आहेत. ते शून्याला घेऊन चालतात. त्यांनी जी परिस्थिती भोगली आहे किंवा ज्या परिस्थितीतनं ते गेले आहेत त्या परिस्थितीला ते विसरले नाही आहेत. म्हणजे आम्ही खूप जवळून सरांना बघितलेलं आहे. सरांकडं प्रत्येक वेळेस येणारे कार्यकर्ते किंवा त्यांचे गावातले मित्र किंवा मित्र नसून पण ज्यांचा सरांचा ज्यांना हेवा वाटायचा असेही बरेचसे लोक जेव्हा स्वतःची काही अडचण प्रॉब्लेम्स घेऊन सरांजवळ रडत येणार. आणि सरांचा तो एक म्हणजे खूप स्पेशल पॉईंट आहे. म्हणजे एक काय म्हणतो एक स्ट्रॉंग पॉईंट असल्यासारखं आहे की सर कुठल्याही
येणाऱ्या प्रश्नाला किंवा प्रॉब्लेमला सर एकदम व्यवस्थितपणे हाताळून त्याचा नायनाट करून त्याचं सोल्युशन काढतातच. म्हणजे सरांनी असे खूप लोकांचे खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आहे. म्हणजे ज्या माणसाकडे एक वेळ जेवायला नव्हतं, आज तो हजारो लोकांना 2 टाईमचा डबा पुरवू शकतो. प्रत्येक तळागाळातील माणसांपर्यंत पोचतोय, प्रत्येकाच्या अडचणी सोडवतोय. अशा माणसाबद्दल बोलताना मला सुद्धा असं म्हणजे स्पंदनं येत आहेत की सरांनी ही उंची गाठली आहे. म्हणजे सरांकडे बघताना असा अभिमान वाटतो की इतका हाय लेवलचा म्हणजे इतक्या छान हा इतका एकदम प्रामाणिक हा जो माणूस आहे तो कुठंतरी आपल्याला लागत आहे. हा एक अभिमान आहे आम्हाला आणि लोणावळा परिवाराला. म्हणजे आता सरांकडे बराचसा वेळ नसतो, पण तरी त्यातनं त्यात वेळ काढून सर आम्हाला येऊन भेटतात. असं वाटतं की बापरे, सरांना वेळ नसतो तरी सर आपल्यासाठी वेळ काढतात. तर विचार करा की सर्व जनसामान्यांसाठी आणि ज्यांना खूप अडचणी आहेत अशा माणसांसाठी सर किती वेळ काढू शकतात. कारण असाच माणूस आपली सेवा करू शकतो ज्यांनी ती परिस्थिती पाहिली आहे. तर माझी अशीच इच्छा आहे की सरांनी अशी खूप खूप प्रगती करावी आणि आपल्यासारख्या जनसामान्यांसारख्या म्हणजे खाल्ल्या तळागाळातील लोकांची खूप सेवा करावी. सर प्रगती करत राहतील, सेवा करत राहतील, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि सरांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि माझ्या इथे सगळ्या जमलेल्या मैत्रिणींनो, तुमच्याशिवाय हा कार्यक्रम खरंच अपूर्ण होता. आणि माझ्या सगळ्या टीमच्या टीम लीडर्स, तुम्ही मला जी काही मदत केली आज सगळ्या महिलांचं संघटन करण्यासाठी, त्यासाठी सगळ्यांचं आभार. आता इथे मला 2 शब्द बोलायला सांगितलं, पण खरं पाहिलं तर माझ्या सरांचं कार्य असं आहे की 2 शब्दात होणारच नाही आहे. त्यामुळे सर थोडंसं जास्त बोलले. सरांची माझी ओळख अशी काही खूप जुनी असं नाही आहे. आम्ही खूप झालं 6 महिने वर्ष झालं भेटलेलो आहोत आणि त्यांच्या कार्यातूनच इतकं त्यांचं मी पाहिलं काम चांगलं की मला असं वाटलं की चॅनलमध्ये यांच्या बातम्या का लागत नाही आहेत. म्हणून मी त्यांच्याकडे खरं गेले होते की सर तुम्ही इतकं सुंदर काम करताय, तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचताय. म्हणून मी त्यांना खरं भेटायला गेले. आणि मी सोलापूरमध्ये असं चॅनलच्या माध्यमातून खूपशी लोकं पाहिलेत की ज्यांना राजनीतीमध्ये यायचं आहे किंवा राजनीतीत काही करायचं आहे म्हणून काहीतरी करत असतात, पण अशी कुठलीही भावना न ठेवता सर जे काम करतायत हे ग्राउंड लेवलला जाऊन करतायत. त्यांना कधीही फरक पडत नाही आहे की माझ्याकडे कोण आलं आहे आणि मला कोणाची मदत करायची. जे येईल त्या व्यक्तीला ते निस्वार्थपणे त्यांची मदतीचा हात असतो. म्हणजे असा माणूस मी पाहिलेला आहे. मी त्यांना जेव्हा पण भेटायला गेले, कधी सर असे व्यस्त असतात, कोणी ना कोणी भेटायला आलेलं असतं आणि प्रत्येकाला हसून स्वागत करून त्यांचं निरसन, त्यांच्या समस्याचं निरसन ते करत असतात. कधी त्यांच्या चेहऱ्यावर मी उशिरा भेटू दे, सकाळी लवकर भेटू दे, कधीही असं राग की मी आता दमलो आहे, आता माझ्याकडून नाही होणार, असं कधीच त्यांचं हे नसतं. आता चॅनलच्या माध्यमातून आपण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जातो, बातम्या करत असतो, सगळ्या राजनीतीच्या लोकांमध्ये असतो. असा कुठलाच पक्ष मी पाहिला नाही की जिथे महादेव कोकनोरेंचं नाव निघत नाही. हे एक त्यांचं खूप मोठं काम म्हणा, त्यांची पोच पावती आहे. असं कुठल्याच पक्षातून असं झालेलं नाही आहे की कोकनोरे कोण आम्ही ओळखत नाही. उलट प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमामध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख असतो आणि आमची कोकनोरे सरांना तिकीट द्यायची तयारी आहे. हां, सरांचं काम खूप चांगलं आहे असंच त्यांच्याकडून मला नेहमी ऐकायला येतं. सर, ही तुमची पोच पावती आहे की तुम्ही जे काम करताय आणि तळागाळातल्या लोकांना जी तुम्ही साथ देताय ही खूप महत्त्वाची आहे. तर सगळ्यांना साथ देतात हे ऐकणं आणि स्वतःचा अनुभव हा खूप महत्त्वाचा असतो. मी माझा स्वतःचा अनुभव असा आहे की मला माझ्याकडे जे स्त्री साम्राज्य आणि नाना नानी क्लबचा ग्रुप आहे, तर मला नेहमी असं वाटायचं त्यांचा कार्यक्रम आपल्याला खूप छान करायचा आहे, खूप चांगला कार्यक्रम करायचा आहे, कसा करावा. मी सहज त्या दिवशी सरांबरोबर कामानिमित्त बोलत बसलेल्या असताना मी सरांना सहज म्हणाले की सर, असं एक इच्छा आहे की ही असा एखादा कार्यक्रम करायचा, कुठलाही आढावेढा न घेता किंवा तुमच्या साम्राज्य न्यूज चॅनलचं आहे मी का करू असं न हे करता पटकन सरांनी मला होकार दिला की करूयात मॅडम, आपण काही असेल तर आपण करूयात. आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की सर असं बघत नाही की कोण कशाला का करायचा,
आणि सरांनी खरंच इतका सुंदर हा कार्यक्रम केला आहे की सर मनापासून आभार. खूप सुंदर. आणि सरांचं जे आहे की कुणाचंही महत्त्वाचं काम असू दे, काही असू दे, कुणाचं जरी ऐकलं की इथं असं दुर्घटना घडली आहे किंवा इथं काहीतरी अडचण आहे, सर स्वतः जातात तिथे. मग ते कितीही छोटं गाव असू दे, काहीही असू दे, तिथं सर स्वतः पोहोचतात. जातीने तिथं जातात, तिथं विचारपूस करतात. त्यांच्या ह्याने जेवढं होईल तेवढी ती तिथे मदत करतात. हे काही छोटं काम नाही आहे. वरून कुठून तरी निधी मंजूर करून घेणं आणि त्या निधीतून लोकांची कामं करणं खूप सोपं असतं. पण स्वतःच्या स्वबळावरती स्वतःच्या मेहनतीची कमाई लोकांमध्ये देणं ह्याला खूप जिगरीचं काम लागतं. सहज शक्य नसतं ते करणं. आणि ते सर एवढं छान निभावून जातात. सरांचं नेहमी एक वाक्य असतं, मॅडम माझ्याकडनं जेवढं होईल ना, मी काही खूप नाही आहे करत आहे, पण मी जेवढं करतो आहे ना त्याच्यातनं माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी नेहमी करेन. तर सर मला असं मनापासून वाटतं किंवा मी माझ्या टीमकडून एकच असं एक इच्छिते की सर तुम्ही एवढे मोठे व्हा की फक्त दक्षिणच नाही हो सर, पूर्ण सोलापूर व्यापून घ्या. आणि खरंच एक अशी इच्छा आहे, मला वाटतं माझ्या सगळ्या बहिणींची पण असेल की पुढच्या काळात आम्हाला सर आमदार म्हणून दिसू दे आणि साम्राज्य न्यूजमधून मी तुमची मुलाखत घेऊ देत. एवढी एकच इच्छा ठेवते. खरंच जो माणूस आपल्यासाठी उभा राहतोय, आपल्यासाठी काहीतरी करतोय, आपला भाऊ, मुलगा, आपला मदतदार म्हणून आहे, त्याच्या बाबतीत आपण विचार करायला काही हरकत नाही आहे. थँक्यू. सांगणार आहे सरांचं इतकं म्हणजे नेतृत्व खूप चांगलं आहे की गोरगरिबांना, तळागाळातल्या लोकांना इतकं काही मदत करतात. सर खरंच तुमचं असं एवढे महिला बघून, हे कार्यक्रम बघून सोलापूरमध्ये कुठल्याही नेत्यांचा असा कार्यक्रम झाला नाही आहे. असा एक कार्यक्रम तुम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम केला की प्राऊड ऑफ यू. माझ्या मनाला इतकं भारी वाटतं की आपल्या सोलापूरमध्ये काहीतरी म्हणजे शून्यातून उभं करून एवढं मोठं विश्व निर्माण करून, कुठल्या पदावर नाही आहे, कुठल्या निधीचं हे नाही आहे, वैयक्तिक निधीमध्ये सरांनी इतकं काही लोकांसाठी करतात. मधी एक 5-6 महिन्याच्या काळामध्ये मी टाकळी गावामध्ये गेले होते. सरांविषयी तर मला खूप काही माहीतच आहे, पण मी तिथं म्हणजे महिलांच्या मॅटरमध्ये वगैरे गेल्यानंतर मी सरांविषयी तिथं एक महिलांना बोलले की हे सरांचं बॅनर का लावलं आहे तुम्ही, ह्यांनी कुठल्या पक्षात आहेत, कुठल्या पदावर आहेत, काय आहे ह्यांचं म्हटल्यानंतर मग ते घरातून एक 65 वर्षाच्या वयस्कर महिला बाहेर आल्या. कन्नडमध्ये सांगितले. काही लोकांना इथं कन्नड समजेल अगर न समजेल, पण त्यांनी जसं बोललं आहे मी तसं आज बोलून दाखवणार आहे सगळ्यांना की सरांबद्दल 65 वर्षाच्या महिलांना एवढं काय वाटतं, तर आम्हा तुम्हाला काय वाटलं पाहिजे हे सगळ्यांना कळलं पाहिजे आज इथे. त्या महिलांनी मला काय म्हटलं, मी येवा की ते बाई आखी आवरी गिळी या पदा बिदा मन आमदारा खासदारा सोलापूर आलो तिथनी, पण आमदार खासदार यानू न म्हण्या ग नमदू मनी सूट व्हायतू, असं भाषा बोलल्या त्याने मला. नमदू मनी सूट व्हायतू, नಮಗೆ ಯಾರು ಮದತ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿಲ್ಲ, उरांदू सरपंचा गौडसुद्धा नमक बंदील मदत माडले ग. पण आज एकमेव सर आहेत म्हणजे महादेव सरांनी त्यांच्या घरात वैयक्तिक जाऊन त्यांना अन्नदान, त्यांचे वस्त्र, त्यांना लागणारे भांडे एवढं त्यांनी स्वतः जाऊन त्यांना मदत केले. त्या महिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू आला सरांबद्दल. मला ते महिलांना सांगायचं आहे की एक 65 वर्षाची महिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलं तर सरांनी किती लोकांना केलं असेल. मी टाकळी, होटगी असं दक्षिणमध्ये कंटिन्यू फिरत असते महिलांचं. प्रत्येकांच्या घरामध्ये एकट्यांच्या तरी तोंडात सरांचं नाव आहे आता सध्या. म्हणून मला वाटतं की सर खरंच तुम्ही भावी आमदार व्हायला पाहिजे. आणि आमच्या महिलांचे खूप प्रश्न आहेत सोलापूरमध्ये. मी ग्राउंड फ्लोअरमध्येच काम करते. सगळ्या महिलांना, माझ्या मैत्रिणी वगैरे, मला काही लोक मागं नाव पण ठेवतात की गोरगरिबांना मैत्री करते, झोपडीत जाते, कुणाच्या पण घरी काय पण खायला बोलवलं तर जाते. पण मला अभिमान वाटतो. मी श्रीमंत घरामध्ये जेवायला बोलवलं तर कधीच जात नाही.
पण गरीब घरात झोपडीत त्यांनी असले तरी त्यांनी मला मानाने बोललेलं तर त्यांच्या घरी 2 घास खाऊन येते. काही लोकांनी मला तोंडावर बोललेलं आहे की तू खूप गरीब घरात जाती, कुठल्याही लोकांमध्ये जाती, मी कधी कुठला समाज असं कधी मानत नाही, कुठल्याही समाजामध्ये जाऊन त्यांना मदत करते. म्हणून मला वाटतं की सरांनी पण असं इतकं काही केले, त्यांना सांगायला मी जरा बसले ना पूर्ण दिवस पण पुरणार नाही. सरांनी एवढं काय तळागाळातल्या लोकांना केलं आहे. काही लोकांना शिक्षण, अजूनही त्यांचे काही गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणासाठी खर्च करतात. पण असं काही नाही की मला पदच आहे, नेता आहे. आपल्या सोलापूरमध्ये कितीतरी सरांपेक्षा मोठे पदाधिकारी आहेत, पैसेवाले आहेत, पण कधी कुणी वैयक्तिक जाऊन असं सरांसारखं कुणी मदत करत नाही. का तर सरांना शून्यातून त्यांनी पुढे आलेत, त्यांना गरिबीची जाण आहे, त्यासाठी सरांनी इतकं काही महिलांसाठी करतात. म्हणून मी आता कुठल्या जिथल्या दक्षिणचे आलेले असेल, आपल्या सोलापुरातले आलेले असेल, धुळे सोलापुरातले महिला, सगळ्यांना एकच सांगते की आपल्याला सरांना खरोखरच आमदार बनवायचं आहे आणि आपल्या महिलांसाठी प्रत्येक प्रश्नांचं महिलांना आपण सरांना सांगायचं आहे. तुमच्या घरचं पर्सनल मॅटर असो की पोलीस स्टेशनचं मॅटर असो की कुणाला गरिबांना काय कमी पडत असेल, शिक्षणाचं असेल, वैयक्तिक तुम्ही वाटलं तर माझ्याकडे या, मी सरांकडे पोचवते, तुम्हाला सरांना भेटवते. सर नक्कीच तुम्हाला त्यांच्या हातून जेवढं होईल तेवढं मदत करतात. का तर मला त्यांच्यामध्ये तेवढं दिसतं की आत्तापर्यंत मी एवढे पक्षामध्ये फिरले, एवढ्या राजकारणी लोकांमध्ये भेटले, पण सरांचं इतकं काही काम बघून ना मला खरंच मनाला खूप भारी वाटतं. असं की सोलापूरकरांना खूप म्हणजे अभिमान वाटलं पाहिजे की असा एक व्यक्ती आपल्या सोलापूरमध्ये आहे की खरोखरच आपल्या सोलापूरकरांसाठी काहीतरी आहे. आमदार तर सोडा, तुम्ही महाराष्ट्र लेवलला पण जायला पाहिजे अशीच माझी इच्छा आहे. बाकी काही मी सांगणार नाही आहे, पण माझ्या मनामध्ये जे आहे ते मी आज बोलत आहे. खरंच एवढं छान हळदी कुंकाचा कार्यक्रम केला तुम्ही. खरंच महिलांसाठी कुठे कार्यक्रमला वगैरे जर यायचं असेल तर आपल्याला वेळ मिळत नाही, महिलांसाठी बोलायला वेळ नसतो. एक हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी आज एक मैत्रिणी तर जमत आहे आपण, मग एक मनातलं आपल्याला महिलांना बोलता येतं. हे आता काही थोड्यापूर्वी महिलांनी इथं खेळ पण खेळल्या. असं घरामध्ये संसारामध्ये कुणाला असं खेळ खेळणं, संसार मूल चूल सोडून आपल्याला एवढं मनासारखं राहता येत नाही. त्यामुळे सांगते की सर खूप छान कार्यक्रम केला तुम्ही. असंच प्रत्येक पायरी तुमचे यशस्वी व्हायला पाहिजे. तुम्ही भावी आमदार व्हायला पाहिजे. आमदार तर सोडा, तुम्ही महाराष्ट्र लेवलला पण व्हायला पाहिजे, तेवढी तुमच्यात पात्रता आहे. आणि एवढंच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि 2 शब्द माझे संपवते. सगळ्या मान्यवरांना माझा नमस्कार आणि सगळ्या बहिणींना मैत्रिणींना माझा नमस्कार. महादेव MK फाउंडेशन महादेव कोगनुरे सर हे कमी ते कमी 3 ते 4 वर्षापासून मी ओळखते. जेव्हा करोनाचा काळ होता, ज्या वेळेस रस्त्यावरती गाड्या जात नव्हते, ज्या वेळेस पोलीस फक्त रस्त्यावर होते तर फक्त पोलीसच होते आणि ॲम्ब्युलन्स ह्याच्याशिवाय दुसरं कोणीही रस्त्यावर नव्हतं. ज्या टायमाला आम्ही स्वतःहून हॉस्पिटलला जातो तर आधार कार्ड पाहिजे, कुठल्या दवाखान्याला जायचं आहे, कुठं जायचं आहे, असा एक हे होता आणि पोलीस धरत होते. तर अशा टायमाला महादेव सरांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन हे गरीब लोकांना धान्याचं किट वाटप केलं. आणि माझ्या गावात तर एकमेकाला महिला बोलत नव्हत्या, एकमेकाच्या घरी जात नव्हतं. जर असं केलं ना तर ह्याला करोना आहे असं म्हणून एकमेकाच्या संपर्कात महिला येत नव्हत्या. तसल्या टायमाला सरांनी येऊन आमच्या गावामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये असं जाऊन धान्याचं किट वाटप केलं आहे आणि नंतर वह्याचं वाटप केलं. प्रत्येक सोलापूर जिल्ह्यामधून प्रत्येक शाळेमध्ये सरांच्या वह्या गेलेल्या आहेत आपल्या सरांचे. आणि परत असं एवढे चांगले काम केले आहेत की आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जिथंही घर जळाले आहे, जिथंही आग लागलेली आहे, तिथं प्रथम भेट महादेव सरांची आहे. मला असं वाटतं की महादेव सर नसून प्रत्यक्षात महादेव धावून येतात असे सगळ्यात पहिला सरांची. कुठेही मी असे एवढे बातम्या बघते, एवढे न्यूज बघते, एवढे यूट्यूबवरती बघते, पण जास्तीत जास्त महादेव सर MK फाउंडेशन यांचं नाव प्रथम असतो. आणि 21 तारखेचीच घटना आहे, मी तिल्ल्या गावामधून आलेली आहे. 21 तारखे
दुर्भाग्याचीच घटना आहे की माझ्या गावामध्ये गॅस स्फोटनी आग लागलेली आहे आणि आई आणि मूल हे जागीच मृत्यू पावलेले आहेत. आणि मी तिथं घटनास्थळी होते आणि आम्ही सिव्हिलला गेलो होतो. तिथं खळबळ मचली होती की पुरुष लोकांची की महादेव सरांना ही जर बातमी माहीत झाली तर सर धावून येतात. तर मी ऐकलं तिथं की सरांना तर मी एवढं जवळून ओळखते आणि हे असं बोलत आहेत. तर मी सरांना एक फोन केलं की सर तिथं तुमचं नाव निघत आहे तर तुम्ही आमच्या गावाला येऊन भेट द्यायलाच पाहिजे असं म्हणले. फक्त एका कॉलवरून सर लगेच धावून माझ्या गावी आले आणि घटना तिथे जाऊन सगळे पाहणी केले आणि त्यांना आर्थिक मदतसुद्धा केली. तर मला असं वाटतं की एका फोनवरून न काही माहीत असताना, ओळखीचे नसताना किंवा कोण आहेत मी का जाऊ असं न विचार करता ते कुठल्याही क्षणी काम असताना सुद्धा ते धावून येतात. तर मला असं वाटतं की सर खरोखर तुम्ही भावी आमदार व्हावं आणि आम्ही पुरुषांचा जरी तुमच्या मागे हात नसला तर एवढ्या जितक्या दक्षिण सोलापूरच्या महिला आहे आमच्या सगळ्या महिलांचा हात तुमच्या पाठीशी आहे सर आणि सदैव आम्ही तुमच्या पाठीशी आहोत सर. धन्यवाद. 2 शब्द करावे कमीच आहे असं मी म्हणेन. तर आज जर हे हळदी कुंकवाचं कार्यक्रमाचं जे नियोजन आपण केलं तर खरंच खूप चांगलं आहे महिलांसाठी. आणि यावर्षीचं चांगलं जे हे आहे तर हळदी कुंकू गेल्या वर्षी किंवा वर्षानुवर्ष फक्त 15 दिवस एवढंच येत असतं. तर यावर्षी महिलांना पुरेपूर आनंद लुटण्यासाठी बरोबर महिनाभर आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम करावा असं ते महिनाभर आलेलं आहे. तर मी सरांविषयी 2 शब्द बोलते. उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते, उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते, बहरत्या निसर्गाने सृष्टी फुलते, बहरत्या निसर्गाने सृष्टी फुलते. तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे स्वागताचे हे रक्षण उसळलेले दिसते. तर सरांचे कार्य हे गोरगरिबांसाठी खूप उत्तम कार्य आहे. तर गोरगरिबांसाठी खूप मदत केलेली आहे सरांनी. प्रत्येकांच्या अडचणीच्या वेळी आपले महादेव कोगनुरे सरांनी मदत केलेली आहे. सोलापुरांच्या गरजूसाठी 2 वेळेचे जेवणाचे डबे पोच करतात सर. आणि एवढंच नाही तर जळीत ग्रस्तांना मदत करतात. म्हणजेच ज्यांची घरं जळालेली आहेत त्यांना त्या घरात जाऊन प्रत्यक्ष त्यांना भेट देऊन त्यांना मदत करत असतात. तर लॉकडाऊनमध्ये 2000 किट वाटप आपल्या सरांनी केलेले आहेत. तर दिवाळीमध्ये कामगार लोकांना फराळीचं वाटपसुद्धा आपल्या सरांनी केलेले आहेत. तर सरांचं कौतुक करावं इतकं कमीच आहे. तर माझे 2 शब्द मी इथे संपवते आणि सरांच्या चरणी शतश नमन करते. थँक्यू. मला बोलायला संधी दिल्याबद्दल मी मॅडमची खूप खूप आभारी आहे. थँक्यू. बोलायची संधी सरांनी दिली आहे, मी नाही. धन्यवाद. मॅडमनी एक सूचना दिली की 2 मिनटं बोलायचं आहे, पण मी माफी मागते की मी जरा 2 मिनटं नाही, मी 2 मिनटं जास्तच बोलणार आहे. पहिल्यांदा मी माझा परिचय देते. मी राजश्री भीमाशंकर कांबळे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, जिल्हा सोलापूर इथे मी शासकीय कर्मचारी आहे. आज इथे येण्याचं कारण आहे की महादेव कोंगनुरे सरांचं नाव मी प्रचंड ऐकलं होतं. MK फाउंडेशन हे करतं, MK फाउंडेशन सामाजिक सोयीसुविधा उपलब्ध करतं, महिलांना मदत करतं, अनेक महिलांच्या अडीअडचणी सोडवतं, ते मी ऐकून होते. आणि इथे येण्यास मला एकदम प्रभुत्व केलं किंवा याच असा आग्रह केला. सर तुमच्या या कार्यक्रमाचं 2-3 दिवस मी नुसतं ऐकत होते आणि आमच्या 2 ताई आहेत, कांचनताई पवार आणि विशेष प्रियाताई पवार, या म्हणल्या ताई तुम्ही ऐकू नका, तुम्ही या कार्यक्रमाला चला. आज एक कार्यक्रम होता, मी ते सोडून आले कारण मलाही तुमचं दर्शन घ्यायचं होतं. आणि सर मला एक सांगायचं आहे तुम्हाला, एवढा महिलांचा मॉब बघून मी खरंच असं वाटलं की तिकडचा कार्यक्रम मिस करून इकडं आले ते योग्य केले. कारण असं म्हणतात की 2 महिला एकत्र आल्या तर ते शांत बसू शकत नाही. आणि माझं असं मत आहे की महिला एकच ठिकाणी असं बसतात की जिथं त्यांचं मन रमतं आणि ते एकमेव ठिकाण म्हणजे त्यांचं माहेर असतं, ते आनंदी असतात. आणि मला तुम्हाला हेच सांगायचं आहे सर, या सगळ्या भगिनी आपल्या भावासाठी या माहेरी आल्यात आणि त्या इतक्या वेळ
शांत आहेत. मी शासनाचे अनेक कार्यक्रम बघते, पक्षाचे अनेक कार्यक्रम बघते, मला कधी असं दिसलं नाही की एवढा वेळ या महिला शांत बसलेत. कारण महिला आमदार आता म्हणत होत्या, मी तर म्हणेल की ते नावाचे आमदार असतात, आमदार तर ते खरे असतात की ज्यांचं खरंच काम असतं, ज्यांचं खरंच कार्य असतं. हे आपण आपल्या मनापासून त्यांना आमदार पदवी दिली ना, ते खरंच आपल्या आशीर्वादाने आपण भगिनी आहोत. ते आपले मोठे बंधुराज आहेत. आपल्या आशीर्वादाने आणि आपल्या शुभेच्छाने महादेव सर हे नक्कीच मोठ्या पदाला जातील. मी तर म्हणते आमदार हे क्षणिक असेल, येणाऱ्या काळात ते आपल्याला लोकसभेत, राज्यसभेत बघायला मिळतील. आणि तुम्हाला एकच सांगायचं आहे सर, परवाच एका कार्यक्रमाला गेले होते, तिथे मी पाहिलं मंत्री आमदार भाषण करतात पण महिला पुढून उठून जातात. पण हे मी एकमेव स्टेज बघितलं, 11 वाजल्यापासून आता किती जवळपास 2 ते 2.5 तास झालं, एकही महिला उठली नाही, एकही मला. यातून एकच दिसतं की MK फाउंडेशनचं जे काही कार्य आहे ते खरंच खूप एक अनमोल म्हणलं किंवा एक पोस्ट न देणारं, ज्या कामाचा आपण कधी उल्लेख करू शकत नाही, शब्द कमी पडतात कामाचं वर्णन करायला. अशा या भगिनी हजारोच्या संख्येने म्हणलं तर एक 3 तास झाले या इथेच आहेत. आणि खरंच मी आपल्या जे काही इन फ्युचरला आपलं जे कामाचं काही टार्गेट असेल, आम्ही नक्की सर्व भगिनी, मी भलेही आपल्याला पहिल्यांदा म्हणजे कार्यक्रमात बघतच होते, पण आज पहिल्यांदा आपलं म्हणलं ना, मी दर्शन घेतलं, तर प्रत्येक वेळेस मी आपल्या कार्यक्रमात सहभागी होईल. आणि विशेष असं आहे ना, मला महिलांना थोडंसं हे करायचं आहे, दादांनी एवढं वेळातून वेळ काढून असं अनमोल असं व्यासपीठ आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिलं. तर फक्त एक रिक्वेस्ट आहे, आपण कोणासाठी आलोय, हे फाउंडेशनचं नाव काय हे आपण आपल्या आवाजातून दादांना सांगायचं आहे. आपण कोणासाठी आलोय, आवाज नाही येत आहे, आपण कोणासाठी आलोय, आवाज नाही आहे. दादांनी एवढं व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिले. हा कोणताही नेता, कोणताही कलेक्टर, कोणताही CP SP उपलब्ध करू देत नाही. जरी गेलं तर प्रोटोकॉल असतात, मला माहिती आहे. मग हे व्यासपीठ आपल्याला कोण उपलब्ध करून दिलंय? MK फाउंडेशन. बरोबर सर, मी सर्व महिलाच्या वतीने आपल्याला एक 2 ओळी, जास्त काही बोलणार नाही, मी काही कवी वगैरे नाही, पण मी सर्व महिलांच्या वतीने आपल्याला एक 2 ओळीचं आपलं वर्णन आणि आपले आभार मानू शकते. सर्व महिलांच्या वतीने आपली सर्वांची सहमती आहे ना सर? हां, आपल्यासाठी फूल आणू की कळ्या, आम्ही महिलांच्या वतीने म्हणतोय तुमच्या भगिनी, तुमच्यासाठी फूल आणू की कळ्या. सर, तुमच्यासाठी फूल आणू की कळ्या, त्याही कमी पडतील म्हणून आम्ही स्वतःच केल्या आमच्या हृदयाच्या पाकळ्या. धन्यवाद साहेब. मला तुमच्याविषयी बोलायचं आहे. मी कामकाज वगैरे असं काही सांगणार नाही, पण एका वर्षात मी तुमच्यासोबत जे काही अनुभवले, जे काही MK फाउंडेशनसोबत अनुभवले, त्या गोष्टी मी तुमच्यासोबत जरूर शेअर करू इच्छिते. आज इथे 1300+ महिला साहेब जमा झाले आणि या 1300+ ज्यावेळेस महिला आत येत होत्या त्यावेळेस मी प्रत्येक बायकांच्या चेहऱ्यावरचं ते स्माईल बघत होते, त्यांची ती कळवळा बघत होती. आज यामध्ये एकही महिला अशी नाही आहे की ज्यांना आपण घरापर्यंत जाऊन त्यांना सांगितलं आहे की आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही कार्यक्रमाला या. अजिबात नाही. घरापर्यंत आज एकही माणूस आलेले नसताना केवळ आपल्या MK फाउंडेशनसाठी, श्रद्धा आणि प्रतिष्ठेसाठी नसून फक्त आपल्या मनातला आदर असेल आणि आपल्या माणसासाठी जे काही येणं म्हणतात त्यासाठी ह्या सगळ्या महिला आज येथे एकत्रित जमलेल्या आहेत. आणि मला देखील हेच वाटतं, आज ह्या 1300+ महिला आहेत, सगळेजण येऊन म्हणतात की दक्षिण सोलापूरला आपल्याला एक नवा चेहरा पाहिजे, नवा चेहरा पाहिजे. हे असं म्हणून फक्त काही होत नाही. पण साहेब, मी एवढं नक्की म्हणू इच्छिते की ह्या 1300+ बायका आम्ही सगळे तुम्हाला आमदार केल्याशिवाय नक्कीच राहणार नाही, हा आमचा शब्द आहे. कारण विचार करण्यासारखी गोष्ट आहे, पद प्रतिष्ठा नसताना, राजकारणी माणूस नसताना, कोणतीही राजकारणची पार्श्वभूमी नसताना महादेवजी पवनुरे एवढं सर्व काही काम करू शकतात, तर आपण त्यांना निवडून आल्यानंतर काम का नाही करू शकणार? ही खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सुटापुटात येणारे, ITत येणारे बसतात,
काय म्हणतात ते महिला वगैरे ज्या येतात त्यांना देखील ते पैसे देऊन आणलेले असतात. पण आज इथले मला खरंच अक्षरशः इतकं प्राऊड फील होतं आहे की आज येथे बसलेल्या एकही महिला अशा नाही आहेत, ते स्वतः आलेत. अगदी दक्षिण सोलापुरातलं एकही महिला असतील किंवा एकही असा गाव नसेल की ज्यांना MK फाउंडेशन माहिती नसेल किंवा महादेवजी कोंगनुरे माहिती नसतील. अगदी मी पाहिलं आहे जवळजवळ मध्यंतरी 13 मैलच्या ठिकाणी पोलीस पाटलांचा एक समारंभ होता आणि त्यातलाच मी अनुभव एक शेअर करू इच्छिते. माझा त्यांच्याशी काही संपर्क नव्हता, मी अनोळखी होते पूर्ण आणि नुकताच मला एक साहेबांनी संधी दिली होती सूत्रसंचालनाची आणि मी ते करत होते. आणि ते करत असताना त्या आजी वगैरे असतील त्यांचा कळवळा, साहेबांविषयीचा जो कळवळा आहे तो मी अगदी जवळून पाहिलेला आहे. अगदी दक्षिण सोलापुरातल्या असं एक कुटुंब नसेल जिथे की जाळ लागलेला आहे किंवा ते कुटुंब पूर्ण जळलेलं आहे, तिथं कोणीतरी मृत्यू पावलेला आहे, ती राख विझत नसेल तोपर्यंत तिथे MK फाउंडेशनचे महादेवजी कोंगनुरे तिथे हजर असतात. आणि ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की समाजात असे काही व्यक्ती आहेत की जे महादेव कोंगनुरे साहेबांसारखे कार्य करतात. मग आपण अशा व्यक्तींना का नाही उचलून धरलं पाहिजे? अगदीच मी तुमच्यापेक्षा वयाने खूप लहान आहे, तुम्ही माझ्या माता भगिनी आहात, माझ्या आजी समान आहात. मी तो क्षणसुद्धा बघितलेला आहे ज्या क्षणी एक घर जळालं होतं आणि एक आजी होत्या अगदी आपल्या मुलाच्या मिठीत जाऊन त्या रडत होत्या आणि तो मुलगा म्हणजे महादेवजी कोंगनुरे साहेब होते. इतकं मी जवळून त्यांना पाहिलेलं आहे. मग या सगळ्यांना साहेबांबद्दल एवढा आदर वाटत असेल तर नक्कीच आपण साहेबांविषयी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मी जास्त काही फारसा वेळ घेत नाही, यानंतर जे काही असेल ते मी मॅमकडे सुपूर्द करते. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद साहेब. नंतरचं आपण म्हणतो ना खरं भाषण झालं, त्यापेक्षा फक्त मी जे बोलणार ते फक्त भावना समजून घ्या, कारण मला बोलता येत नाही, काम करता येतो. सर्वप्रथम माझ्या सर्व माता बहिणींना भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आजच्या हळदी कुंकू कार्यक्रमास आपल्या भावाला आशीर्वाद देण्यासाठी इथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनीचे मी MK फाउंडेशन परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाप्रसंगी मंचावर उपस्थित उद्योजिका व महावीर बँकेच्या संचालिका सौ पूनम भाभी लोणावळ आणि आमच्या MK फाउंडेशनचे कार्य सर्वत्र पोहोचवणाऱ्या साम्राज्य न्यूज चॅनलचे संस्थापिका सौ स्वाती मनसावले मॅडम, महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या मानवता संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा सौ सुनीताताई भोगडे मॅडम, मी समाज कार्यासाठी अहोरात्र बाहेर असताना म्हणजे घरी यायला रात्री 1-1:30 वाजले तरी गरम जेवण देणारे माझे पत्नी सावित्री कोंगनुरे, कारण तुम्हाला माहिती आहे काम केल्यावर आता कुठे नाटक असतं, कुठे देवाचं मंदिरला जातो, याले 1-1:30 वाजता 1-1:30 आल्यावर तर उपास तर जेवू शकत नाही. आणि तसेच राष्ट्रवादी पक्षाचे सोलापूरचे महिला अध्यक्ष सुनीताताई रोटे मॅडम आणि तसेच उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी, MK फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून पाठिंबा देणारे NSCचे सर्व टीम, तसेच सागर सिमेंटमधील माझे सर्व सहकारी व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असलेल्या ऐश्वर्या हिबारे मॅडम, आमच्या फाउंडेशन वाढीसाठी सतत प्रयत्न करणारे व खंबीरपणे पाठीमागे उभं राहणारे सर्व पत्रकार बांधव, भगिनी, छायाचित्रकार व उपस्थित मित्रपरिवार. हळदी कुंकूच्या निमित्ताने सुवासिनी आपल्या घरी आमंत्रित करण्याची आपली संस्कृती आणि परंपरा आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला हा कार्यक्रम आयोजित करण्याचे भाग्य लाभलं. आज या माता भगिनीमध्ये मला साक्षात आदिशक्तीचे रूप दिसत आहे आणि अप्रत्यक्षित आदिशक्ती देवी आशीर्वाद देत असल्याचा मला भास होत आहे. चूल आणि मूल अशी परिस्थिती राहिलेली नाही आहे आणि आज मी गर्वाने सांगू शकतो की आज माझ्या माता भगिनी एवढा सक्षम झाल्या आहेत की आपले घर व मुले सांभाळत आपल्या पतिदेवाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करण्याची क्षमता आहे. उदाहरणार्थ निर्णय क्षमता असो, आर्थिक स्वावलंबी बनण्याची क्षमता असो, जिद्द आणि कणकर असे खूप कष्ट आपल्या माता भगिनीमध्ये आहेत. आता प्रत्येकाने आपापल्या भाषणामध्ये सांगितले समाजकारण करत असताना आपण राजकारणात यावं, हे प्रत्येकाची मागणी आहे. युवक असतील, आता सगळ्या माता भगिनीपणे माझे सगळे म्हणजे प्रत्येकाची इच्छा आहे. तर मी एवढंच मी तुम्हाला सांगतो की ह्याचं प्रत्येक युवक असतील, महिला असतील, राजकारणात यावं इच्छा का व्यक्त करतात त्याचं छोटे उदाहरण आहेत. आता ह्या ग्रुपमध्ये खूप सारे महिला म्हणजे जे बचत गट चालवतात, त्यांच्या खूप समस्या आहेत.
कारण मी एक साधा म्हणजे आता मॅडम म्हटले आणि आमचे दोन भाभी वगैरे म्हटले, साधा एक प्रायव्हेटमध्ये नोकरी करणारा माणसाला काही बंधनं असतात. तो जर आपण राजकीय पदावर गेल्यावर ज्या महिलांच्या ज्या समस्या असतात ते पदावर बसून करू शकतो, त्या उद्देशाने सगळ्यांच्या इच्छा आहेत. त्यामुळं मी नक्की तुम्हाला सांगेन, तुमच्या सगळ्यांचा जर आशीर्वाद असेल आणि सगळ्यांचा मागणी असेल तर एक नाही विकसित राजकारण होते. आणि एवढंच मी ह्या माध्यमातून तुम्हाला वचन देतो. आणि मला खूप काम करायचं आहे जनतेसाठी. कसे तुम्हाला सांगतो, आरोग्याच्या समस्या आता कोविडमध्ये तुम्ही सगळे बघितलेले आहेत. आता मी माझ्या बाबतीत सांगण्याचं काही जरुरी नाही आहे. तुम्ही माझे म्हणजे ते व्हिडिओ बघितलेले आहेत. कोविडमध्ये काम असो, आत्ताच्या जे काम करतात ते करतोय, कारण लिमिटेशन्स आहेत. तर सगळ्यांच्या आशीर्वादाने असं जर म्हणजे काम करायची जर म्हणजे पाठिंबा मिळत असेल आणि राजकीय क्षेत्रात जर उतरण्याची जर म्हणजे काय म्हणतात त्याला की योग्य वेळ आली तर आपण नक्की जनतेसाठी उतरून काम करण्याची तयारी दर्शवू. आणि दुसरी गोष्ट, माझे तुम्हाला माहिती आहे शिक्षणावर भर आहे. आता प्रत्येकाने आपापले भाषण सांगितले, वया वाटप असू दे, कारण हे बघा मला जे जगतो तेच काम करतो मी. वय वाटपण सुद्धा मी परवा एक तुम्हाला सांगतो की जेव्हा आपण काहीतरी समाजासाठी विद्यार्थ्यांसाठी करतो परत ते कसं म्हणजे फेड होतं ते तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. मी मकर संक्रांती दिवशी खानापूरला गेलो होतो. खानापूरमध्ये जेव्हा गेल्यावर एक गरीब मुलगा त्यांच्या वडिलांसोबत खेळणी विकण्यासाठी बसला होता. मग असं फिरत असताना त्या दुकानामध्ये गेलो मी. दुकानामध्ये गेल्यावर त्या विद्यार्थ्याला बघून काहीतरी घ्यावं आपण असा विचार केला. मी आमच्या छोटा मुलगा निखिलसाठी काहीतरी घ्यावं म्हणून एक वस्तू खरेदी केला. मी खरेदी केल्यावर तो विद्यार्थी मला ओळखला. तो भरूच होता पण तिकडे खानापूरला विक्रीसाठी आला होता त्यांच्या वडिलांसोबत. त्या विद्यार्थी काय म्हणला, पप्पा पप्पा ह्या अंकलकडून आपल्याला पैसे घ्यायचा नाही आहे. तो म्हणला, अरे का? वडील विचारले का? पप्पा पप्पा दरवर्षी ज्या वया भेटतात त्या अंकलकडनंच वया भेटतात म्हणून ह्यांच्याकडनं पैसे घ्यायचे नाही म्हणून ते विद्यार्थी बोलून दाखवला. त्यावेळी तुम्हाला खरं सांगतो मला डोळ्यातून अश्रू आले. लहान मुलगा आहे. एवढं लहान मुलं जर आपण जे कर्म करतो ते लक्षात ठेवून जर आपल्याला अशा पद्धतीने परतफेड करत असतील तर मोठ्या लोक किती साथ देतील एवढा मला आज विश्वास आहे. तर या सगळ्या गोष्टी करण्याचा एक उद्देश आहे. अत्यंत गरीब कुटुंबातून जन्म घेतलेला आहे. माझे शिक्षण अर्धवट आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. कारण शिक्षण अर्धवट व्हायचं कारण एवढंच आहे की मी काय हुशार नाही असं नाही आहे. मी हुशार आहेच, एवढं जास्त नाही पण थोडा तर हुशार आहे. पण घरच्या परिस्थिती गंभीर असल्या कारणाने मी शिक्षण घेऊ शकले नाही. माझ्या खूप मैत्रिणी आहेत, संविधान स्वामी म्हणून माझ्या मैत्रिणी आहेत. 10वी मी त्याच्या सोबत शिकलेलो आहे. तिला माहीत आहे मी एकेकाळी शाळेमध्ये फी भरण्याची सुद्धा परिस्थिती नव्हती. तर सगळ्यांच्या आशीर्वादाने मी जेव्हा सागर सिमेंटच्या मोठ्या पदावर पोचल्यावर विचार केला आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो हे भान ठेवून MK फाउंडेशन संस्था स्थापन करून जमेल तेवढं जपेल तेवढं मी काम करीत आहे. तर सगळ्यांच्या जर इच्छा असेल तर नक्की आपण राजकारणाचा पण विचार करू आणि राजकारणात जाऊन नक्की समाजासाठी चांगलं काम करत राहीन एवढंच मी ह्या माध्यमातून तुम्हाला आश्वासन देतो. आणि दुसरी गोष्ट, तुमचे पण समस्या खूप मला माहीत आहेत. खेडेगावात पाण्याचा समस्या असेल, सिटीमध्ये 8-8 दिवस पाणी येत नाहीत. आता मी खेडेगावात असल्यामुळं माहीत आहे म्हणजे उन्हाळा असताना किती 4-4 किलोमीटर जाऊन महिलांना घागरी भरून पाणी आणावं लागतात. होण्याचा किती त्रास होतो महिलांना. आणि सिटीमध्ये तर 8 दिवसातला जेव्हा पाणी येतो त्या पाणी आणताच्या त्यावेळी जर कुठला कार्यक्रम असेल तर ते कार्यक्रम सोडून आपल्याला पाणी भरावं लागतात. कारण एक दिवस ते चुकलं तर परत 8 दिवस वाट बघावं लागतील म्हणून. पण माझे काही बंधन आहेत. मी माझ्या परीने आत्ता जेवढं जमेल तेवढं काम करत आहेत. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे आपल्या अडचणी दूर करायचं म्हणलं तर 100% राजकारणात उतरावंच लागणार आहे. जर उतरूनच मी या समस्या क्लिअर होतील एवढंच ह्या माध्यमातून सांगतो. आणि दुसरी गोष्ट, मी सगळ्या भगिनींना एकच कळकळीची विनंती करतो की सध्या तुम्हाला माहीत आहे काही लोक आपल्या काम करून घेण्यासाठी अथवा सोबत ठेवण्यासाठी काही युवकांना व्यसनहीन करतात. आपल्याला म्हणजे आपण आपल्या आई म्हणून आपले पत्नी म्हणून आपले घरातले कुठं जातात, कोणाच्या संपर्कात आहेत, ते समाजासाठी काय करतात, आमचे त्या ज्या नेते आहेत त्यांच्यामुळं आपले घरातले बिघडत तर नाही ना, मुलं बिघडत नाहीत नाही ना, हे आपण त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. एवढंच मी आपल्याकडून म्हणजे इच्छा व्यक्त करतो. आपण ह्या गोष्टीला लक्ष असणार ना सगळ्यांचं.
कारण प्रत्येकाला वाटतं, आईला वाटतं की माझा मुलगा चांगला असायला पाहिजे आणि पत्नीला वाटतं की माझा नवरा चांगला असायला पाहिजे आणि त्यांच्यासोबतच साथ दिला पाहिजे. तेवढंच आपण म्हणजे लक्ष ठेवलं पाहिजे, एवढंच या माध्यमातून सांगतो. जास्त बोलणार नाही, उशीर झालेला आहे. अजून कार्यक्रम खूप आहेत. सर्व अजून माता भगिनींना मनापासून आभार मानतो. आपण आज 26 जानेवारी असून सुद्धा कितीतरी कार्यक्रम होते, आपले मुलं आपल्या शाळेत होते, ते कार्यक्रम आटपून आपण इथं आलेला आहात म्हणून सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथं संपतो. जय जय महाराष्ट्र. ना सत्तेसाठी ना स्वार्थासाठी, ना सत्तेसाठी ना स्वार्थासाठी आपला भाऊ लढतोय फक्त विकासासाठी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर आपण पुढील कार्यक्रम काढायचा आहे. महिलांसाठी सूचना आहे, आपल्याला आपल्या जागेवर हळद महिलांची नावं लिहून घेतली की द्या मला. चला, सर्वात आधी सोनाली पिंपळे यांनी वर यायचं आहे. सोनाली पिंपळे, शिल्पा कोळी, सगळ्या महिला वरती येतील, स्टेजवर येतील. आता वाचलेले आहेत ते सगळेजण वरती येतील स्टेजवर. ज्यांची नावं घेतलीत त्यांनी या. कोणीही गडबड करायची नाही आहे. प्रत्येकलेलं आहे त्यांनी जागेवर उठायचं नाही आहे, बिलकुल तिथेच बसून घ्यायचे जागेवर. चला, 8 महिला आल्या का? 1 2 3 4 5 6 7, अजून एक जण. जरा हजेरी द्या बरं. 30 सेकंड स्टार्ट. इडली बनाया, डोसा बनाया, खाना खाया, सो गया. 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 स्टॉप स्टॉप स्टॉप. 5 वेळा. खाना खाया, सो गया. सो गया दोन्ही हाताने. इडली बनाया, डोसा बनाया, खाना खाया, सो गया. 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 इडली बनाया, डोसा बनाया, खाना खाया. स्टॉप. 5 वेळा. बनाया, डोसा बनाया, खाना खाया, सो गया. इडली 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 बनाया. स्टॉप. 7 वेळा यांनी म्हटलंय. जोरदार टाळ्या. 7चा रेकॉर्ड आता मोडायचा आहे. डोसा बनाया, खाना खाया, सो गया. इडली बनाया, 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 डोसा बनाया. स्टॉप. 9 वेळा म्हटलंय. जोरदार टाळ्या. 9 बीट करा, 9 बीट करा. मैं हीरालाल हूँ, मैं हीरालाल हूँ, मैं हीरालाल हूँ, मैं पन्नालाल 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 हूँ, मैं हीरालाल हूँ. 11 वेळा म्हटलंय. 11. टाळ्या टाळ्या. मैं हीरालाल हूँ, मैं पन्नालाल हूँ, 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 मैं हीरालाल हूँ, मैं हीरालाल हूँ, मैं पन्नालाल हूँ, मैं हीरालाल हूँ, मैं पन्नालाल हूँ, मैं हीरालाल हूँ, मैं पन्नालाल हूँ,
999 मधले 2 मोजले नाही मी. चला पुढच्या. आम्हाला काय चाललंय काहीच कळेल ना. चला. मैं हीरा लाल हूँ, मैं पन्ना लाल हूँ, 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 मैं हीरा लाल हूँ, मैं पन्ना लाल हूँ. 12 वेळा म्हटलंय, 2 वेळाचं मी मोजलं नाही. चला 14 झाले पण 12 आपण 2 वेळा चेहरा वाकडा झाला नाही. चला. मैं हीरा लाल हूँ, मैं पन्ना लाल हूँ, 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 मैं हीरा लाल हूँ. 13 वेळा म्हटलं. जोरदार टाळ्या. चला लास्ट. मैं हीरा लाल हूँ, पन्ना लाल हूँ, 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 मैं हीरा लाल हूँ. नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे, सचिन सारखे पती जन्मोजन्मी मिळावे. सहज गेले अंगणात, नजर गेली आकाशात, सचिन राणांचा फोटो भारताच्या नकाशात. सहज गेले अंगणात, महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून, सचिन रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांचा मान राखून. तांदळाला इंग्रजी म्हणतात राईस. सचिन रावांसाठी मी आहे पहिली चॉईस. चंद्राला म्हणतात इंग्रजीमध्ये चंद्राला म्हणतात मून. सचिन रावांचं नाव घेते शशिकला यांची सून. ताजमहाल बांधायला कारीगर होते कुशल. सचिन रावांचं नाव घेते मी त्यांच्यासाठी स्पेशल. 26 जानेवारी तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची सून. सचिन रावांचं नाव घेते शशिकला यांची सून. पहिल्यांदा सर्व महिलांना माझा नमस्कार. मी सौ पूनम रामचंद्र डांगे. मी सध्या कमिशनर ऑफिसला वायरलेस तांत्रिक अधिकारी म्हणून ह्या पदावर कार्यरत आहे. आणि ह्या कार्यक्रमाचं मला इन्व्हिटेशन साम्राज्य न्यूज चॅनल यांच्याकडून आलेलं आणि मी सहज म्हणून म्हटलं आज सुट्टी आहे आणि आपण बघावं कार्यक्रम कसा आहे. मला MK फाउंडेशन हे काय माहीत नव्हतं. इथं आल्यानंतर समजलं की सरांचं महादेव कोगनुरे असं नाव आहे आणि त्यांचं शॉर्ट फॉर्म MK फाउंडेशन आणि ते बऱ्याच दिवसापासून या क्षेत्रात काम करत आहेत. म्हणजे महिलांसाठी असू दे किंवा तळागाळातल्या लोकांसाठी असू दे त्यांचं हे कार्य खूप छान वाटलं मला आणि मी पहिल्यांदा पाहिलं आणि समजूनही घेतलं. आणि आम्ही SRPFमधनं इथं बऱ्याच महिला आल्यात, त्यासुद्धा इथं आलेल्या आहेत आणि त्या माझ्या माध्यमातून इथं आल्यात मैत्रिणी म्हणून माझ्या. तर आधी मी SRPFलाच होते पोस्टिंग, पण आता कमिशनर ऑफिस CP ऑफिसला आहे. आणि मला सरांबद्दल खरंच माहीत नव्हतं, पण इथं आल्यानंतर कळालं आणि मी सर्व महिलांनाही हेच सांगू इच्छिते की जर का एखादा कार्यकर्ता जर नवीन असेल आणि तो असं जर काम करत असेल आपल्यासाठी, आपल्या महिला वर्गासाठी किंवा तळागाळातल्या लोकांसाठी आणि त्याला ज्या कार्यकर्त्याला गरिबीची जाण आहे आणि तो तिथून जर वर आला असेल तर आपण त्याला निश्चितच अजून थोडं पुढं घेऊन जाऊयात. आणि सरांनी ज्यावेळेस ते इलेक्शनमध्ये उभे राहणार असतील आणि त्यांचं चिन्ह आम्हाला कळवावं, आम्ही निश्चितच त्यांनाच मत देऊ आणि पुढील त्यांच्या वाटचालीकरिता आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुम्ही पोलीस सेवेचं आपल्या रक्षणाचं काम हाती घेतलेलं आहे.
अशा रणराणींचा आपण सत्कार केलाच पाहिजे. मनपूर्वक धन्यवाद. या स्नेहल महेश कुमार कांबळे आहेत का? स्नेहल महेश कुमार कांबळे हात वर करायचे असतील तर. नाही, ठीक आहे. ही चिठ्ठी बाजूला ठेवा. हो, फोन नंबर आहे तुमच्याकडे ठेवा दादा काढलेले. चला दुसरा लकी ड्रॉ काढा. लक्ष्मी राजकुमार उडानशिव. लक्ष्मी राजकुमार उडानशिव आहेत का? आहेत. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. हां, चला. प्रियदर्शिनी भामंगी, बरोबर आहे काय नाव? प्रियदर्शिनी भैरामणगी. प्रियदर्शिनी भैरामणगी. फोन नंबर आहे तर नाही बोलूया. चला चला, का ताई आल्या? आपलं नाव? येस, म्हणजे तुमच्याकडेच ठेवा. हो झालेलं. लक्ष्मी आहेत त्या पण आल्या. या लक्ष्मी. हां, ठीक आहे. सौप्रीती विजय नवले. सौप्रीती विजय नवले. हां, काढ, एकच काढ फक्त. हां, बस. भाग्यश्री दिगंबर रगरे. रक्टे आहे का? रगरे का रक्टे मला नाही माहिती. आहेत का? ठीक आहे. हां, तुम्ही तिघं काढा आता. बस तिघंच काढायचे. आले? हो, या. चला, धन्यवाद. शालन भालेराव. शालन भालेराव आहेत का? आले? आहेत. शालन भालेराव येतील. चला पुढच्या. अजून किती राहिलेत भैया? 7 झालेत. तुम्ही एक लकी ड्रॉ पुढची चिठ्ठी काढून जावा. घ्या, सांगा. मॅडम तुमचं नाव? मॅडम तुमचं नाव? DCC बँकेचे वाघमोडे. येस. शारदा पुल्लूर. शारदा व्यंकटेश पुल्लूर आहेत का? काढ. अंबिका म्हेत्रे. अंबिका म्हेत्रे, शिंगडगाव. शारदा व्यंकटेश पुल्लूर. येस येस. आणि तुम्ही शेवटचं लकी ड्रॉ. चला. सुजाता यानकोटी. चानकोटी आहे का यानकोटी आहे माहित नाही. सुजाता यानकोटी. हां, चला. बाकी आपल्या पुढच्या ताई तुमचं नाव सांगा. शिल्पा कोळी. शिल्पा कोळी. चला. सर्व महिला या ठिकाणी उपस्थित.